झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याची होते नासाडी। धुळ्यात रेल्वे स्टेशन समोरील घटना, वाहतुकीची कोंडी। तक्रार करूनही कारवाई नाही, नागरिकांमध्ये संताप। शहरातील रेल्वे स्टेशन समोर पाण्याची पाईपलाईन फुटल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असतानाही प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। भर उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागत असताना पाण्याची होणारी ही नासाडी संतापजनक आहे। वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होते। तसेच रेल्वे स्थानकासमोरील हा परिसर अत्यंत गजबजलेला असून येथे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरूच असते, परंतु या पाईपलाईन गळतीमुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतोय। एकीकडे पाण्याचा अपव्यय टाळावा आणि पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिका प्रशासनाकडून केले जाते, तर दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्यास पालिकाच दुर्लक्ष करते, अशी विसंगती सध्या धुळ्यात दिसून येत आहे। अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या गळतीकडे कानाडोळा न करता प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत। झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा।